नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन प्रियाच्या तोंडून सत्य कसम वधून घेत आहे। प्रिया आजपर्यंत जे खोट बोललेली आहे ते कोर्टाच्या समोर कसं आणत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु प्रत्येक वेळेस ऑब्जेक्शन म्हणणाऱ्या दामिनीची सुद्धा अर्जुनने कोर्टाच्या समोर बोलती बंद केलेली आहे। त्याचबरोबर अर्जुनने दाखवून दिलेलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस ऑब्जेक्शन म्हणूच नका। त्याचबरोबर रविराज किल्लेदार सुद्धा प्रत्येक वेळेस तिथे बोलत होते। रविराज किल्लेदार प्रियाची बाजू घेत होते। त्यांची सुद्धा अर्जुनने कोर्टामध्ये बोलती बंद केलेली आहे। कारण सत्य हे कोर्टाच्या समोर येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हे सध्या शांत रहा। कारण काहीही झालं तरीही कोर्टाच्या समोर प्रिया मधुकर ह्या खोट बोललेल्या आहेत आणि त्यांचं सत्य हे समोर येणारच आहे असं अर्जुनचं म्हणणं आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। खरं तर सुरुवातीला दामिनी त्याचबरोबर नागराज, दामिनी त्याचबरोबर महिप्त आणि साक्षी यांना मात्र खूप आनंद झालेला आहे। कारण अर्जुनने डायरेक्टली प्रियावरती आरोप केलेला आहे की तुम्ही विलासचा खून केलेला आहे। त्यामुळे यांना मात्र खूपच आनंद झालेला आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि शेवटी आता कोर्टाच्या समोर प्रिया हे सत्य कसं आणणार आहे आणि तीच कसम सांगणार आहे की तिने स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे की हा खून साक्षीने केलेला होता। हे जेव्हा कोर्टाच्या समोर येईल तेव्हा मात्र मोठा धमाका होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे सगळेजण कोर्टामध्ये आहेत आणि राजेंद्रने आता कोर्टामध्ये सांगितलेलं असतं की तो महिप्तसाठी साक्षी एस कन्स्ट्रक्शन यांच्याकडे काम करत आहे। मग अर्जुनने त्याला प्रश्न विचारलेले असतात। त्या प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर जज साहेब हे दामिनीला विचारतात की तुमच्या काही प्रश्न आहे का? तुम्ही काय विचारणार आहात का त्यांना? तेव्हा मात्र दामिनी सांगते की नो मी लॉर्ड। आता दामिनीचं उत्तर मिळालेलं असतं। त्यानंतर अर्जुन जो आहे तो आता कोर्टाच्या समोर सांगत असतो की आजपर्यंत प्रिया मधुकर आणि साक्षी शिखरे या प्रत्येक वेळेस खोट बोलत आलेल्या आहेत आणि त्यांचं खोट हे प्रत्येक वेळेस कोर्टाच्या समोर मी आणलेलं आहे असं अर्जुन कोर्टाला सांगत असतो आणि हेही तेवढंच सत्य असतं की बरोबर आहे। कारण प्रत्येक वेळेस त्या खोट बोलत होत्या आणि त्यांचं खोट हे अर्जुन कोर्टाच्या समोर पुरावे देऊन तिथे मांडत होता। त्यावरती लगेचच दामिनीकडे बोलत असते। ती म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का जज साहेब, काहीही झालं तरीही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं चुकत आहे। कारण जरी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाच्या समोर सत्य आणलेलं असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती विसरता कामा नये की साक्षी शिखरे आणि महिप्त शिखरे हे दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत। महिप्त ज्या व्यक्तीला ओळखतो किंवा महिप्तच्या ओळखीच्या सगळ्या व्यक्तींना साक्षी शिखरे यांनी ओळखलंच पाहिजे असं थोडंच आहे असं तिने कोर्टाच्या समोर सांगितलेलं असतं। आता जज साहेब सांगतात की आता 15 मिनिटांचा ब्रेक होईल आणि त्यानंतर कोर्ट पुन्हा सुरू होईल असं जज साहेबांनी सांगितलेलं असतं आणि त्यामुळं आता 15 मिनिटांचा ब्रेक होतो। सगळेजण बाहेर आलेले असतात। इकडे रविराज, नागराज, सुमन, प्रिया। रविराज म्हणत असतात की हो, मलाही आता प्रश्न पडलेले आहेत आणि जसे अर्जुनला पडलेले आहेत तसे मलाही त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। प्रिया मात्र टेन्शनमध्ये असते। प्रिया म्हणत असते की काय करू? कारण हे सगळं जे काही झालेलं आहे ते खूप भयानक झालेलं आहे। या सगळ्यामध्ये मी अडकत चाललेली आहे। साक्षीने अशा प्रकारे उत्तर द्यायला नको होती असं प्रियाचं म्हणणं असतं आणि प्रिया मात्र घाबरलेली असते आणि ती म्हणत असते की मी स्वतःच आता या सगळ्यामध्ये अडकत जाते। मला या सगळ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार साक्षीच्या डोक्यात सुरू झालेला असतो। प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो।
मला साक्षीची भेट घेतली पाहिजे आणि साक्षीला जे काही सत्य आहे ते मला विचारलं पाहिजे हा विचार प्रिया करत असते आणि त्याचबरोबर इकडे आता प्रिया साक्षीला मेसेज करते की मला वॉशरूमच्या इकडे येऊन भेट असं तिने मेसेज केलेला असतो। आता इकडे पत्रकार म्हणत असतात की आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहोत, कारण नक्की कोर्टामध्ये काय होत आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत, हे सगळं आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे। साक्षी शिखरे आजपर्यंत जे खोट बोललेली होती ते सगळं खोट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी समोर आणलेलं आहे। नक्की आता काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आमच्याच नलशी कनेक्ट रहा। इकडे साक्षी आणि प्रिया वॉशरूमच्या जवळ आलेले असतात। प्रिया साक्षीला म्हणत असते की तुला कळतंय का, तू काय सांगून बसलीस हे सगळं। तेव्हा साक्षी म्हणत असते की अगं प्रिया तुझ्या लक्षात येतंय का, कारण अगं त्यांनी माझा दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन हे आश्रमातलं दाखवलेलं होतं, त्याच्याकडे लोकेशन रिपोर्ट आहेत, यावरून मी आश्रमात आलेली होती हे खरं आहे। आता त्यामुळे आता मी काहीतरी बोलणं थाप मारणं गरजेचं होतं तिथं म्हणून ते बोललेले आहेत। तेव्हा प्रिया म्हणते पण अगं तुला कळतंय का, गेली 2 वर्ष झालं मी जे बोलते ते सगळं खोट ठरणार आहे। साक्षी म्हणते हे बघ तू ही खोट बोलते आणि मीही खोट बोलते, फक्त आता देवाकडे एवढीच प्रार्थना कर की आपलं खोट पकडलं जाऊ नये असं साक्षी प्रियाला सांगत असते। आता कोर्ट पुन्हा सुरू होतं। अर्जुन त्याचबरोबर चैतन्य सगळे आता कोर्टात आलेले असतात। जज साहेब आलेले असतात। सगळे उठून उभे राहतात आणि आता कोर्टाच्या पुढच्या कारवाईला सुरुवात होते। आता अर्जुनला बोलायला बोलवलेलं असतं। अर्जुन जे काही स्टेटमेंट कोर्टाच्या समोर मांडत असतो ते मात्र खरं तर पाहण्यासारखेच असतात। अर्जुन ज्या पद्धतीने बोलत असतो, ज्या पद्धतीने सगळे स्टेटमेंट कोर्टाच्या समोर मांडत असतो ते मात्र खूप जबरदस्त असतात आणि त्याच वेळी अर्जुन आता तिथे बोलायला सुरुवात करतो। अर्जुन तिथे सगळ्यांच्या समोर बोलत असतो, सगळ्यांच्या समोर सांगत असतो की आता मला प्रिया मधुकर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत। म्हणजे आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं, म्हणजेच त्या कटघरामध्ये बोलवलं जातं। आता प्रियाचे प्रश्न सुरू होणार असतात। अर्जुन प्रश्न विचारणार म्हणजे प्रियाची वाट लागणार हे तर प्रियाला माहितीच असतं, कारण प्रिया त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही, कारण ती इतकं खोट बोललेली आहे आणि अर्जुनलाही तेवढंच माहिती आहे। आजपर्यंत असलेला तिचा स्वभाव या सगळ्या गोष्टींमुळे अर्जुन हा प्रियाला चांगलाच ओळखून आहे। त्यामुळे अर्जुनला माहिती आहे की प्रिया मधुकर कशा पद्धतीने खोट बोलू शकते। या सगळ्या गोष्टी अर्जुनला चांगल्याच माहिती आहेत। त्यामुळे आता अर्जुनने प्रियाला बोलवलेलं असतं, कारण आता प्रियाला पुढचे प्रश्न विचारले पाहिजेत। आजपर्यंत प्रियाने कधीच कोर्टाला सांगितलं नव्हतं की साक्षी तिथे आलेली होती, कारण ती फक्त आणि फक्त खोट बोलतच आलेली होती हे मात्र खरं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन आता प्रियाला तिथे बोलवतो। प्रियाला बोलवल्यानंतर अर्जुन मात्र खूप हुशारी करत आहे इथे, कारण प्रत्येक वेळेस प्रिया जी आहे ती कोर्टाच्या समोर काही प्रश्न विचारले, एखादा प्रश्न एक्स्ट्रा विचारला आणि तिला बोलायचं नसेल तर चक्कर येण्याचं नाटक करत असते। त्यामुळे अर्जुन लगेचच तिथे तिला म्हणतो की ती पाण्याची बॉटल घ्या। चैतन्याने पाण्याची बॉटल तयारच ठेवलेली असते आणि सांगितलेलं असतं प्रियाला आता यांनी की ती पाण्याची बॉटल घ्या आणि पाणी ठेवा तुमच्याजवळ। तेव्हा ती म्हणते की मला नकोय पाणी। तेव्हा अर्जुन म्हणतो की आता मी असे प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला पाण्याची गरज पडेल, तुम्ही तुमच्याजवळ हे पाणी ठेवा असं अर्जुन तिला सांगत असतो। आणि मग इकडे रविराज लगेच उठतात की आतापर्यंत नवीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोर्टामध्ये दिलेली आहेत, तर पुन्हा चौकशी कशासाठी।
तेव्हा अर्जुन म्हणतो की आतापर्यंत प्रिया मधुकर ज्या कोर्टामध्ये बोललेल्या आहेत ते सगळं खोट बोललेल्या आहेत. त्यांनी एकदाही खरं सांगितलेलं नाही. त्यामुळे मला त्यांच्याकडून खरं ऐकून घ्यायचं आहे आणि त्यासाठी ही कोर्टाची प्रोसिजर आहे. हे ॲडव्होकेट किल्लेदार यांनी लक्षात घ्यावं आणि त्यामुळे तुमच्या समोर सत्य येईलच असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र आता प्रियाने पाणी घ्यायला नकार दिलेला असतो. त्याचबरोबर अर्जुनने खरं तर ह्या वेळेस डॉक्टरांची टीम सुद्धा अरेंज केलेली असणार आहे. कारण प्रिया काय करू शकते याचा अंदाज अर्जुनला चांगलाच आहे. ती सरळ सरळ नाटक करत असते. तिला काही बोलायचं नसलं की ती चक्कर येण्याचं नाटक करते. तिचं खोट पकडलं गेलं की तिला चक्कर येते. या सगळ्या गोष्टी अर्जुनला चांगल्याच माहिती आहेत आणि म्हणूनच तर अर्जुनची पूर्ण तयारीही झालेली असते. आता अर्जुन प्रियाला प्रश्न विचारतो की मला सांगा तुम्ही आजपर्यंत कोर्टामध्ये एकदाही सांगितलेलं नाही की साक्षी ही कोर्ट तिथे आलेली होती. आता साक्षीने तर सांगितलेलं असतं की ती प्रियाकडे पैसे मागायला आलेली होती. तेव्हा प्रियाकडे आता कोणताच ऑप्शन राहत नाही आणि प्रिया मात्र तिथे बोलायला सुरुवात करते की हो साक्षी आली होती माझ्याकडे आणि मग तिने मला पैसे मागितले. मी तिला पाणीही दिलं. ती आली होती ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे पाहुणचार तुम्ही पाहुणचारही केलेला आहे. तेव्हा रविराज किल्लेदार पुन्हा उठतात आणि बोलायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र इकडे अर्जुन रविराज किल्लेदारांना सांगतो की ही कोर्टाची प्रोसिजर आहे. त्यामुळं माझं आधी बोलणं पूर्ण होऊ द्यावं. कारण मला हे प्रश्न तिला विचारायचे आहेत. कारण आजपर्यंत तिने खोटं सांगितलेलं आहे. कारण आजपर्यंत 2 वर्षामध्ये तिने एकदाही उल्लेख केलेला नव्हता की साक्षी शिखरे ही आश्रमात आलेली होती. पण जेव्हा मी लोकेशन रिपोर्ट आणून दिले आणि आता साक्षीने कोर्टाच्या समोर सांगितलेलं आहे ती पैसे मागण्यासाठी प्रियाकडे तिथे आश्रमात आलेली होती. तेव्हा मात्र अर्जुन प्रियाला म्हणत असतो की बोला. मला उत्तर द्या, मला उत्तर हवं आहे तुमच्याकडून असं अर्जुन जेव्हा बोलत असतो आणि तेव्हा मात्र प्रियाकडे आता खरंच उत्तर नसतं का? तर प्रियाला विचारलं जातं की खरं सांगा. तेव्हा प्रिया बोलायला सुरुवात करते. हो साक्षी मधुकर साक्षी सॉरी साक्षी ही तिथे आलेली होती आणि मी तिला पाणी सुद्धा दिलं. त्यानंतर आमच्यामध्ये वाद झाला. मग अर्जुन म्हणतो की एकदा नाही साक्षी 2 वेळा आली होती. मग मला सांगा कधी आली होती साक्षी? विलासचा खून झाला तेव्हा? का विलासचा खून झाल्यानंतर? कधी आली होती? का खून होतानाही साक्षी तिथे होती? आता साक्षी सुद्धा घाबरलेली असते. प्रिया काय उत्तर देणार आहे? हा प्रश्न मात्र साक्षीला सुद्धा तिथे पडलेला असतो. नक्की प्रिया काय बोलणार? कशा पद्धतीने बोलणार? या प्रश्नांची उत्तरं मात्र साक्षीलाही माहीत नसतात आणि दामिनीलाही माहीत नसतात. आता अर्जुन प्रियाला प्रश्न विचारत असतो तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना दोघीही पाहत असतात. त्यांना दोघींनाही धक्का बसत असतो की हे सगळं काय आहे? अर्जुन आज कोर्टाच्या समोर जे काही आणत असतो ते प्रियाचं खरं रूप असतं. त्यामुळे त्या दोघीही पाहत असतात. कारण त्यांना असं वाटत असतं की आपली नवी तर किती खरी आहे. परंतु नवी किती खरी आहे हे सत्य मात्र त्यांना चांगलंच कळणार असतं. कारण नवी कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते ही गोष्ट मात्र त्यांना चांगलीच माहिती आहे. त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो की सांगा मला. नक्की काय झालं? कधी आली होती ती? तेव्हा ती सांगत असते की मी घाबरले होते. दुसऱ्यांदा साक्षी कधी आली ते मला माहीत नाहीये. बहुतेक ती दाराबाहेर असेल त्यामुळे मला दिसली नाही. मी ज्या ठिकाणी लपून बसले होते तिथून मला ती दिसली नाही. तिथून मला विलास आणि मधुभाऊ दिसत होते. साक्षी मला दिसलेली नाही हे प्रियाचे स्टेटमेंट असतात. अर्जुन मात्र एका दमात तिचे स्टेटमेंट तिथे खोडून काढत असतो.
अर्जुन म्हणत असतो की सांगा सांगा तर प्रिया मधुकर की कुठे होती साक्षी? कधी आली होती साक्षी? जेव्हा खून झाला तेव्हा आली होती. खुनाच्या आधी आली होती. नाही तुम्ही तर मला सांगा निघाला होता की नाही? विलास कुठे होता? का पाहिलं नाहीये तिने विलासला? हे असे प्रश्न अर्जुन तिला विचारत असतो आणि आता मात्र प्रिया जी आहे ती अडकत चाललेली असते. कारण अर्जुनने स्वतः तिथे टॉकीजमध्ये पाहिलेलं होतं की तिथून विलास आणि प्रिया दोघेही निघालेले होते. तेव्हा प्रियाने कालच सांगितलं होतं विलास काका आणि मी आलेले होतो आणि मग आता साक्षीने तर सांगितलेलं की ती प्रियाच्या मागे मागे आश्रमात आली होती. मग प्रिया साक्षीला विलास का दिसला नाही? हा मोठा प्रश्न असतो आणि प्रियाला हे लगेचच अर्जुन म्हणत असतो की सांगा नक्की काय झालेलं होतं. या कोर्टाला कळलं पाहिजे. इथे सगळेजण आहेत. यांना या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सांगा. तेव्हा मात्र प्रिया गप्पच राहते. प्रिया म्हणत असते की नाही माहिती मला. असं प्रियाचं उत्तर चालू असतं. बोबडं बोलणं असतं. म्हणजे अडखळत अडखळत बोलत असते. तिला कळतच नसतं की काय उत्तर द्यायचं. आता साक्षीला प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं. आता ही प्रिया काय उत्तर देणार आहे. त्याच्यावरती मात्र मोठा प्रश्न असतो आणि तो म्हणजे की आता त्याच्यावर साक्षीचं सगळं भवितव्य अवलंबून असतं. कारण अर्जुन आता शांत बसणार नसतो ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची असते आणि तेव्हा मात्र अर्जुन प्रश्न विचारत असतो आणि प्रियाला ते उत्तर देणं भाग असतं आणि प्रियाला विचारलं जातं तेव्हा प्रिया म्हणते की हो तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे ना. जेव्हा तुम्ही टॉकीजमधून निघाला होता तेव्हा विलास तुमच्याबरोबरच होता आणि मग अचानक काय झालं? विलास कुठे गायब झाला? रस्त्यात अदृश्य झाला की काय? कारण साक्षी तर तुमच्या मागे मागे आली होती आणि साक्षीला तर विलास दिसलेला नाही. असे प्रश्न आता चालू झालेले असतात. सायली मात्र कान देऊन ऐकत असते. सायलीला माहिती असतं की अर्जुन प्रियाचा फडशा पाडणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळते म्हणजे की काहीही झालं तरीही अर्जुन मात्र आता सगळ्या गोष्टी तिथे बोलत असतो आणि तेव्हा अर्जुनला मात्र कळत नसतं की उत्तर काय द्यायचं आहे. कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न प्रियाच्या पुढे उभा राहिलेला असतो आणि प्रिया मात्र आता तिथे आलेली असते. त्याचबरोबर अर्जुन विचारत असतो तिला वारंवार विचारत असतो आणि त्याचवेळी दामिनी म्हणते की मला ऑब्जेक्शन घेऊन घेऊन कंटाळा आलेला आहे. किती वेळा मी ऑब्जेक्शन घ्यायचं आहे? हा प्रश्न जेव्हा उभा राहिलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे दामिनी उठते आणि बोलू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आजपर्यंत त्या फक्त आणि फक्त खोटच बोललेल्या आहेत. त्यामुळे मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि ती मिळाल्याशिवाय मी शांत राहणार नाही. असं अर्जुनचं ठाम मत असतं आणि अर्जुन त्याच पद्धतीने बोलत असतो. अर्जुन त्याच पद्धतीने तिथे विचारत असतो. शेवटी दामिनीचं ऑब्जेक्शन हे तिथे आता संपलेलं असतं. त्याला काहीच अर्थ नसतो. इकडे सुमन आणि नागराज. सुमन म्हणत असते की हे सगळं काय चाललंय? मला कळतच नाहीये. अर्जुन आपल्यात नवीला काय प्रश्न विचारतोय? तेव्हा नागराज म्हणतो मलाही कळत नाहीये की अर्जुनच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे. कारण त्या प्रश्नांची उत्तरं मलाही माहिती नाहीयेत असं इकडे सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं त्याचवेळी इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचवेळी तिथे पाहायला मिळते मात्र खूपच भारी असं असतं आणि त्याचवेळी मधुभाऊ तिथे असतात आणि मधुभाऊ मात्र पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे मधुभाऊंनाही धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की आता मी कोर्टाच्या समोर आणत आहे ते म्हणजे हे विलासच्या नोटांचे बंडल्स आणि हे त्याचे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट.
हे ऐकल्यानंतर आता पहा तिथे धक्का बसलेला असतो आणि मग जेव्हा आता विलासच्या नोटांचे बंडल्स इथे दिले जातात आणि तेव्हा मात्र प्रियाच्या बोटांचे ठसे या नोटांवरती आहे. म्हणजे या ज्या नोटा होत्या त्या विलासच्या होत्या, हे पैसे विलासचे होते आणि या नोटांवरती प्रिया मधुकर यांच्या बोटांचे ठसे कसे काय आलेले आहेत? हा प्रश्न अर्जुनने कोर्टाच्या समोर उभा केलेला आहे. कारण हा खून पैशांसाठी झालेला आहे. या सगळ्यामागे जबाबदार काय आहे? तर पैसे जबाबदार होते. हे पैसे प्रिया मधुकर यांना पाहिजे होते. कारण ती पैशांसाठी तिला पैसे घेऊन तिला मालामाल व्हायचं होतं. हे सगळं अर्जुन कोर्टाच्या समोर आणत असतो आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनला सुद्धा आता मोठा धक्का बसत असतो की नक्की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण मुद्दे मांडत आहोत. आता याच्यावरती काय प्रियाची रिएक्शन असणार आहे याचा अंदाज त्याला आलेला असतो आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. या फिंगरप्रिंटच्या रिपोर्टनुसार हेच स्पष्ट होत आहे की हा खून प्रिया मधुकर यांनी केलेला आहे आणि तोही पैशांसाठीच केलेला आहे. हे अर्जुन सगळ्यांच्या समोर तिथे आणत असतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. अर्जुन आता प्रियाला वारंवार तोच प्रश्न विचारत असतो की हा खून तुम्हीच केलेला आहे. हा खून तुम्हीच केलेला आहे आणि तेव्हा मात्र आता प्रियाकडे त्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार असतं. कारण तिने किती खोट बोललेली आहे हे सत्य तेवढंच खरं असतं आणि त्याचबरोबर दामिनी पाहतच राहते आणि मग अर्जुन तिथे प्रियाला म्हणत असतो की सांगा कोर्टाला. उत्तर वन्य कोर्टाला. काय झालेलं होतं नक्की? कशासाठी तुम्ही हे सगळं पैशांसाठी केलेलं आहे? असं म्हणत अर्जुन तिला आता तिथे टॉर्चर करत आहे आणि प्रियाला आता उत्तर देण्याशिवाय काहीही पर्याय नसतो आणि प्रियाला विचारलं जातं तेव्हा मात्र प्रिया आता तिथे सांगते की मी सांगते कोर्टाला की हा खून मी केलेला नाही. कारण अर्जुन म्हणत असतो की एक नाही तर 2 खून करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. कारण मधुभाऊंवरतीही तुम्ही हल्ला केलेला आहे. मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही विलासचा खून केलेला आहे. हे अर्जुन कोर्टाच्या समोर आणतो तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात आणि प्रिया म्हणते की नाही हा खून मी नाही केलेला. गोळी साक्षीनेच चालवली. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे असं जेव्हा साक्षीचं नाव घेते प्रिया ओरडून सांगते आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की हे सत्य आहे. अर्जुनने आता कोर्टाच्या समोर सत्य आणलेलं असतं आणि प्रियाचा खोटारडेपणा कोर्टासमोर आणत अर्जुनने एकच धमाका केलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.